नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मसूर पुलाव। जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे। अगदी मटन आणि चिकन पुलावापेक्षाही हा पुलाव खूप टेस्टी होतो। आणि जर तुम्ही पहिल्याच वेळी बनवत असाल ना, तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा, म्हणजे तुमचा पुलावसुद्धा असाच परफेक्ट होईल। खूप झटपट होतो आणि खूप कमी वेळात होतो आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसतोय। तर चला मग आपण वेळ न वाया घालवता रेसिपीकडे वळूया। तर मसूर पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मसूर म्हणजे जवळजवळ 250 ग्राम मसूर घेतलेला आहे। हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवू आणि 1 तास भिजत ठेवूया। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत काही पावडर मसाले। तर त्यात मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला, त्याचबरोबर 4 चमचे धणे पावडर घेतलेले आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर आपण गॅसवरती एक कुकर ठेवूया आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊ। सर्वात प्रथम आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, म्हणजे ज्याला आपण बिरिस्ता बोलतो ना, तो करून घ्यायचा आहे। तर मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक स्लाइस उभे चिरून घेतले होते, ते तळून घेऊया। कांदा छानपैकी लालसर करून घ्यायचा। पुलाव म्हटलं ना तर तळलेला कांदा लागतोच, मग तो व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन। आणि आपला कांदा छानपैकी तळला गेलेला आहे। आता हा काढून घेऊया आणि त्यानंतर ह्याच तेलामध्ये मी 4 बटाटे असे मोठे मोठे कट करून टाकलेले आहेत। बटाट्यांची साली काढून घेतलेली आहे आणि फोकच्या साहाय्याने आपण ह्याला छिद्रे पाडून घेणार आहोत। तर ते बटाटे टाकूया आणि ते तळून घेऊया। बटाट्यांचे पीस मी मोठे मोठेच कट करून घेतले, तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता। आणि त्याला छिद्रे पाडून घ्यायचे, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल। बटाटे 3 ते 4 मिनिट छानपैकी तळून घ्यायचे आणि त्यानंतर बटाटे सुद्धा काढून घ्यायचे। आणि कांदा तळल्याने ना तेल खूप छान असं फ्लेवरफुल होतं आणि त्याने बिर्याणीची किंवा पुलावाची चव अजूनच वाढते। आता यात आपण खडा मसाला टाकूया। तर खड्या मसाल्यात मी काय घेतलेलं आहे, 2 तेजपत्ते घेतलेले आहेत, एक 7-8 काळी मिरी घेतलेली आहे, एक मसाला वेलची, एक चक्री फूल, 1 इंच दालचिनीचं घेतलेलं आहे, काही लवंगा घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर हिरवी वेलची घेतलेली आहे, एक 4 ते 5 हिरव्या वेलच्याही घेतल्या। आता हे मसाले टाकून घेऊया आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकून घेऊया आणि हे मसाले 1 ते 2 मिनिट तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया। फार जास्त परतवायची गरज नाही कारण तेल आपलं ऑलरेडी गरम आहे। त्यानंतर या 3 ते 4 चमचे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि पुलाव आणि बिर्याणी म्हटलं ना तर फ्रेशच अद्रक लसूणची पेस्ट टाका। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण अद्रक लसूण तेलामध्ये परतून घेऊया मसाल्यांबरोबर। अद्रक लसूण छानपैकी परतलं गेलं की यात एक मीडियम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेतला। कांदा अगदीच पातळ चिरून घेतला, तो सुद्धा तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतून घेऊया। कांदा छानपैकी मऊसर झाला ना की यात मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर यात मी 2 टोमॅटो मीडियम आकाराचे टोमॅटो जाडसर चिरून घेतले होते, ते टाकून घेऊया आणि ते तेलामध्ये मसाल्यांबरोबर 1 ते 2 मिनिट परतवून घेऊया। आणि हो, तुम्ही जर मटन चिकन खात नसेल ना तर हा मसूर पुलाव एकदा नक्कीच बनवून बघा, तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप आवडेल हा। आता यात काही पावडर मसाले टाकून घेऊया, जे मी तुम्हाला आधीच सांगितले ना ते सर्व पावडर मसाले यात टाकून घ्यायचे, म्हणजे धने पावडर, जिरे पावडर, बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर आणि हळद। आणि 2 ते 3 मिनिट छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे। आता हे पावडर मसाले खाली लागू नये म्हणून यात मी थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी टाकणार आहे आणि गरम पाणी टाकून एकदा व्यवस्थित मसाले एकत्र करून द्यायचे कांद्याबरोबर आणि एखादा मिनिट छानपैकी परतवून घ्यायचे।
आणि तुम्ही जर पहिल्याच वेळी हा मसूर पुलाव बनवत असाल ना, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तुमचा पुलावसुद्धा असाच परफेक्ट होईल. त्यानंतर यात तळलेले बटाटे टाकून घेऊया आणि तेही मसाल्यांमध्ये एखादा मिनिटभर परतून घेऊया. आता यात ज्या आपण मसुरा भिजत ठेवलेल्या होत्या ना, त्यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकू आणि त्या मसुरा यात ओतून घेऊया आणि या मसाल्यांमध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घेऊया. असा मसुरा परतल्याने ना त्याची चव म्हणजे पुलावाची चव खूप छान लागते. मसुराची चव खूपच वाढते आणि पुलाव आपला खूप टेस्टी होतो. तर तुम्ही पुलाव बनवताना मसाल्याबरोबर मसुरा नक्कीच परतवून घ्या. आता यात मसुरा पुरतंच मीठ टाकूया. पूर्ण पुलावासाठी नाही टाकलं, फक्त मसुरा शिजण्यासाठी. मसुराला जितकं मीठ लागेल ना तितकंच मी 1 चमचाभर, 1 छोटा चमचा मीठ टाकून घेतलं. मसुरा छानपैकी परतल्या गेला की यात थोडंसं पाणी टाकूया आणि कुकरची 1 शिट्टी काढून घेऊया. म्हणजे आपल्याला मसुरा जवळजवळ 60 ते 70% शिजवून घ्यायचा आहे. उरलेला मसुरा आपल्या भाताबरोबर शिजणार आहे. त्यानंतर यात थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊया. संपूर्ण नाही टाकला, मी फक्त अर्धाच टाकला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र मिक्स करून देऊ आणि कुकरचं झाकण लावून कुकरची 1 शिट्टी आपण काढून घेऊया. मी मसुरा शिजवून घेतल्या आणि त्यानंतर एका पातेल्यात ओतून घेतल्या. कारण कुकरमध्ये माझा भात शिजला नसता. भात मी जास्तीचा टाकलेला आहे. त्यामुळे एका पातेल्यात काढून घेतल्या. आता यात आपण दही टाकलं. मी 200 ग्राम दही टाकलं आणि 1 लिंबूचा रस टाकला आणि हे व्यवस्थित एकत्र करून देऊ मसुरांमध्ये. लिंबूच्या रसाने तांदूळ छानपैकी आपला मोकळा होतो आणि इथे मी 750 ग्राम म्हणजे 3 पौशर बासमती लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला होता. तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतला. आता हा तांदूळ आपण टाकून घेऊया आणि हलक्या हाताने मसुरांमध्ये तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यात आपण गरजेनुसार गरम पाणी सोडूया. म्हणजे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता ना, तर त्याच वाटीने आता मी पाणी टाकणार आहे आणि पाणी मी इथे उकळतं घेतलेलं आहे. गरम पाणी टाकते आहे. तर मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला होता, तर मी 3 वाट्या आता हे पाणी टाकून घेतलं. आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यात टाकून घेईल आणि चवीनुसार आपण आता मीठ टाकून घेऊया. कारण सुरुवातीला जे मीठ टाकलं होतं ते फक्त मसुरांपुरतंच होतं. आता जे टाकलेलं आहे ते भातासाठी आहे. एकदा पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि छानपैकी उकळ काढून घ्यायची. यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि त्याचबरोबर हाताने पुदिना तोडून टाकला आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि यातलं बऱ्यापैकी पाणी आपण आटवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटात यातलं पाणी आटलं गेलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता पुन्हा एकदा तांदूळ किंवा आता भात म्हणावा लागेल. भात खाली वरती करून देऊया. म्हणजे थोडंसं असं खालचा वर आणि वरचा खाली करून देऊ आणि त्यानंतर यावरती आपण जो तळलेला कांदा होता ना, म्हणजे उरलेला बिरिस्ता टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडासा पुदिना टाकून घेऊया. आणि बिर्याणी पुलाव जर म्हटलं ना, तर साजूक तुपाशिवाय मजा नाही. तर 2 चमचे मी इथे 2 छोटे चमचे मी साजूक तूप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून हा पुलाव 10 मिनिट मंद गॅसवरती शिजवून घेऊया. आता यातनं वाफ बाहेर गेली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा, पातेलं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग त्यानंतरच 10 मिनिटांनी आपण पुलाव उघडून बघूया. म्हणजे जवळजवळ आपल्याला हा पुलाव आता 20 मिनिटं झाकूनच ठेवायचा आहे आणि 20 मिनिटानंतर आपण बघूया. बघा किती छान असा सुगंध इतका सुंदर येतोय. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत तर नसेल, पण मला तो नाकाने जाणवतोय आणि दिसायला किती अप्रतिम झाला आहे हा पुलाव.
तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की हा पुलाव बनवून बघा. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचा पुलावसुद्धा खूपच छान परफेक्ट होईल जसा मी बनवते. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या माझ्या ज्या पण रेसिपी असेल ना त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मटन चिकन पुलावसुद्धा ह्या पुलावापुढे अगदीच फेल आहे. खूपच छान आणि आमच्या घरात हा सर्वांनाच खूप आवडतो. आता हा पुलाव मी काकडीच्या कोशिंबीर बरोबर सर्व करणार आहे आणि चला टेस्ट करून बघूया. सुगंध तर खूपच छान दरवळतोय, टेस्टही तितकी छान लागते की नाही. आणि हो, खरोखरच खूपच अप्रतिम पुलाव तयार झालेला आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या झटपट आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.